पुढे चालू. त्यानंतर स्वर्ग सदृश त्या आश्रमे एक रात्र थांबून प्रातःकाळी पुनश्च भरद्वाजांना अभिवादन करून त्यांची अनुज्ञा घेऊन भरत लहान भावासह रामाच्या भेटीस्तव पुढे निघाला. चित्रकूट पर्वताजवळ पोहोचल्यावर सर्व सैनिकांना दुरीच थांबण्यास सांगून भरत रामांच्या भेटीस्तव स्वतःच पुढे निघाला. शत्रुघ्न, सुमंत्र आणि गुह यांच्यासह शत्रू पीडक भरताने सर्व तपस्वी लोकात शोध घेतला. मात्र राम न दिसल्याने तो परत फिरला. श्री रामांची कुटी न दिसल्याने त्याने ऋषी मंडळींना विचारणा केली की सीता आणि लक्ष्मणासह असणारे रघुत्तम श्रीराम कोठे बरे वास्तव्यास आहेत. ऋषी उत्तरादाखल म्हणाले, पुढे दिसणाऱ्या पर्वताच्या मागील बाजूस गंगेच्या उत्तर तटी वनामध्ये शोभणारी व रम्य अशी रामांची कुटी एकांत स्थळी आहे. फळांनी लगडलेल्या आंबे व फणस वृक्षांनी आणि पुष्कळ चंपक, कोविदार तसेच पुन्नाग आणि केळी यांनी वेढलेली अशी ही कुटी आहे. अशा प्रकारे मुनींनी सांगितलेवर मंत्र्यासह भरत आनंदाने सर्वात प्रथम रघुनाथांच्या निवासी निघाला. पुढे गेल्यावर दूरनच भरत शत्रुघ्न यांनी अतिशय प्रकाशमान, अतिशय सुंदर आणि मुनिजनांनी सेविलेल्या श्रीरामांचा आश्रम पाहिला. तेथे वृक्षांच्या शाखेवर चांगली वल्कले आणि मृगाजीने टांगलेली होती आणि श्रीरामांच्या निवासाने ते स्थान अत्यंत रमणीय असे झाले होते. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी अयोध्याकांड 8वा सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.